नमस्कार मंडळी, शौर्य केक हाऊसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा मला चॉकलेट केकची ऑर्डर आली आहे. जास्त करून चॉकलेट केक आणि पायनॅपल केक यांच्याच ऑर्डर जास्त येतात. तर इथे मी 5 इंचाच्या टीनमध्ये केक बेक करून घेतला आहे, हाफ kgचा. आता आपण इथे बेसला इथे क्रीम लावून त्याच्यानंतर बेस ठेवून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे चॉकलेट गनाश आणि पाणी यांचं सॉकिंग करून घेतलं आहे, व्हिप क्रीम लावून घेतली. आता आपण गनाश लावून घेऊ, चॉकलेट गनाश. त्याच्यानंतर चॉकलेट चिप्स, असे आपण तिन्ही लेअर कोट करून घेणार आहोत. तर आता इथे मी चॉकलेट गनाश टाकून घेतला आहे. चॉकलेट गनाशची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती नक्की चेक करा. आता इथे चॉको चिप्स टाकून मी दुसरी लेअर ठेवली आहे. पुन्हा सोकिंग करून, पुन्हा क्रीम लावून, गनाश लावून, चॉको चिप्स लावून अशा आपण तिन्ही लेअर करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही घरीसुद्धा केकचा बिझनेस सुरू करू शकता. असं काही नाही आहे की केकचा क्लासच लावला पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर ती मनापासून शिकायची असेल तर आपण घरूनसुद्धा शिकू शकतो, घरूनसुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतो. मी सुद्धा घरूनच शिकले आणि घरूनच मी ऑर्डर घेते आणि खूप छान लोकांचा रिस्पॉन्ससुद्धा मिळतो. आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला ऑर्डरसुद्धा मिळतात. तर आता इथे मी पूर्ण क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि फायनल फिनिशिंगसुद्धा करून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पायपिंग बॅगने जर फिनिशिंग केलं तर तुम्हाला अगदी सोपं जातं ते. एकदम जर तुम्ही नाईफने करायला गेलात तर थोडंसं हार्ड जातं फिनिशिंग करण्यासाठी. तर आणि इथे मी आता स्क्रॅपरच्या मदतीने साईडची फिनिशिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण फायनल फिनिशिंग केल्यानंतर डेकोरेशन करणार आहोत. तर खूप सोपं आणि इझी आहे. जर आपण केलं तर आपल्याला हे नक्की जमेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा, घरीसुद्धा तुम्ही हे करू शकता. आता मी इथे चॉकलेट गनाश घेतला आहे. चॉकलेट गनाशने मी केक पूर्ण कवर करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. काही लोकं फ्रीजमध्ये ठेवतात, त्याच्यानंतर फायनल फिनिशिंग करतात क्रम कोटिंग झाल्यानंतर. पण मी डायरेक्ट करते, नंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते. प्रत्येकावर डिपेंड असतं, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. आता मला ही पद्धत आवडते, या पद्धतीनेच मी केक आजपर्यंत बनवते. तर आता मी गनाश ओतून घेतला आहे आणि साईडला आपण थोडं थोडं गनाश ड्रिप करायचं, जेणेकरून आपल्याला पूर्ण केक कोट करता येईल. तर मला इथे थोडंसं गनाश कमी वाटते म्हणून मी इथं परत ओतून घेणार आहे, जेणेकरून मला पूर्ण केक कोट करता येईल, पूर्ण केक कवर करता येईल. तर मी इथे बघू शकता ड्रिपिंगसुद्धा खूप सुंदर दिसतं, पण आज थोडंसं कवर करावं असं वाटलं. छान दिसतं, टेस्टसुद्धा खूप छान येते. तुम्ही गनाशसुद्धा बनवू शकता. मी हा केक कढईमध्ये बेक केला आहे. तुम्ही माझी रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की कसं कढईमध्ये आपण केक बेक करू शकतो बिना ओव्हनचा मी हे केक बेक करते आणि ऑर्डरसुद्धा मी अशाच घेते. माझ्याकडे ओव्हन OTG अजूनही नाही आहे. तर खूप छान बेक होतात. असं काही नाही की ओव्हनच पाहिजे, मोठं बीटरच पाहिजे. आपल्याला जर करायचं असेल तर आपण छोट्यातूनसुद्धा सुरुवात करू शकतो. आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर आपला केक कोट करून झालेला आहे. आता आपण इथे फायनल फिनिशिंग करणार आहोत, फायनल डेकोरेशन करणार आहोत. तर मी इथे N1 नोझल घेऊन फ्लावर काढणार आहे. आधी मी न्यूट्रल जेल घेऊन इथे आपण झेब्रा डिझाईन काढणार आहोत. न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर मिक्स करून आपण ह्याची डिझाईन झेब्रा क्रॉसिंग काढणार आहोत. आधी सर्कल करून घेतल्यानंतर टूथपिकच्या मदतीने मागे पुढे असं आपण रेषा ओढून घेणार आहोत. खूप छान डिझाईन येते त्याची, खूप छान दिसतं. तर तुम्ही बघू शकता. तर इथे मी टूथपिकच्या मदतीने झेब्रा क्रॉसिंग करून घेत आहेत. झेब्रा असं खूप छान दिसते, एक बेकरी लुक येतो, बेकरी स्टाईल लुक येतो. तुम्ही बघू शकता, फायनल लुकमध्ये तुम्हाला दिसेलच किती छान दिसतं ते. तर इथे मी टूथपिकच्या मदतीने झेब्रा लाईन करून घेतलेलं आहे. आत मी ओढलं आहे, तुम्ही आत बाहेरसुद्धा करू शकता, वेगळी डिझाईन तयार होते. आता मी इथे N1 नोझल घेऊन फ्लावर काढत आहे आणि त्याच्यानंतर मी न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर मिक्स करून त्याच्यावर डेकोरेशन करणार, ड्रॉप देणार आहे. आपल्याकडे चेरी अवेलेबल नाही आहेत म्हणून मी हे करते. मी शक्यतो न्यूट्रल जेलचाच वापर करते, चेरीचा वापर करत नाही. ते खूप छान दिसतं, चेरीसुद्धा खूप छान दिसते, पण मला हे जास्त आवडतं आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसतं त्यामुळे. तर मी आता साईडने N1 नोझलनेच डिझाईन काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता.
खूप सुंदर दिसते ही डिझाईनसुद्धा. पूर्ण केक जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की खूप सुंदर झाली आहे डिझाईन. आता आपण पूर्ण केक कव्हर करून घेतला. तुम्ही बघू शकता केकचा फायनल लूक किती सुंदर आला आहे. बेकरी स्टाईल वाटते. कोणी म्हणणारच नाही की हा केक आपण घरी बनवला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी अशा प्रकारे ऑर्डरसुद्धा घेते. जितके ऑर्डर म्हणजे खूप मला हा केक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक यू सो मच.